आपल्या आजूबाजूला आपल्या नकळत काही अदृश्य शक्ती काम करत असतात. पडद्याआड राहून आपलं आरोग्य, आपल्या वापरातल्या वस्तू, इतकंच काय तर आपलं पर्यावरणही घडवत असतात. आज आपण अशाच काही शक्तिशाली रेणुकीय शिल्पकारांची गोष्ट जाणून घेणार आहोत. आता बघा, कर्करोगाचं औषध, फोनमधलं प्लास्टिक आणि गाडीचा स्वच्छ धूर या तिघांचा एकमेकांशी काय संबंध असेल? काहीच नाही असं वाटतं ना? म्हणजे बघा, एक जीव वाचवतोय, दुसरा आपलं रोजचं आयुष्य सोपं करतोय आणि तिसरा तर पर्यावरणाला मदत करतोय. पण गंमत अशी आहे की या सगळ्यांच्या मुळाशी एकच अद्भुत रसायनशास्त्र लपलेलं आहे. चला तर मग हे रहस्य काय आहे ते पाहूया. तर या सगळ्या जादूच्या मागे आहे एकच गोष्ट: समन्वय संयुग. आता नाव ऐकून थोडं अवघड वाटेल, पण कल्पना एकदम सोपी आहे. विचार करा, एक धातूचा अणू आहे आणि त्याला काही दुसरे रेणू जोडलेले आहेत ज्यांना लिगँड्स म्हणतात. हे अगदी एखाद्या बांगडीसारखं आहे. बांगडी तीच, पण तिला कोणते लटकन लावतो यावरून तिचा लुक ठरतो, नाही का? तसंच काहीसं इथं होतं. मधला धातू तोच, पण त्याला जोडलेले लिगँड्स बदलले की त्याचं अख्खं कार्यच बदलून जातं. आणि हीच तर यांची खरी शक्ती आहे. मग हे रेणुकीय रचनाकार आपली ताकद सगळ्यात आधी कुठे दाखवतात? तर आपल्या शरीरात, जिथे लढाई थेट जीव मरणाची असते. कर्करोगाचं सगळ्यात मोठं आव्हान काय? तर पेशींची अनियंत्रित न थांबणारी वाढ. शरीराचं नियंत्रण जुगारून या पेशी फक्त स्वतःच्या प्रती बनवत राहतात. या वाढीला रोखायचं असेल तर आपल्याला थेट पेशींच्या नियंत्रण कक्षावर, म्हणजेच तिच्या डीएनएवर हल्ला करावा लागतो. आणि हेच काम करतं सिस्प्लॅटिन नावाचं एक समन्वय संयुग. हे एखाद्या गुप्त हिऱ्यासारखं थेट कर्करोगाच्या पेशीच्या डीएनएपर्यंत जातं. तिथे ते डीएनएला इतकं घट्ट पकडतं की डीएनएला स्वतःची कॉपीज बनवता येत नाही. आणि मग काय? पेशींची वाढ थांबते. विचार करा, एका छोट्या रेणूने किती मोठा विजय मिळवलाय. आणि ही गोष्ट फक्त प्लॅटिनमपुरतीच मर्यादित नाहीये. सिस्प्लॅटिनच्या यशानंतर तर शास्त्रज्ञांनी जणू काही एक मेटल फार्मसीच उघडली आहे. आता रुथेनियम, सोनं, तांब अशा अनेक वेगवेगळ्या धातूंचा वापर करून कर्करोगावर नवनवीन औषधं बनवण्याचं काम वेगात सुरू आहे. बरं, उपचार तर मिळाले, पण रोगाचं निदान करण्यासाठी प्रत्येक वेळी शस्त्रक्रिया करणं शक्य नाही. मग शरीराच्या आत न कापता डोकावणार कसं? हे एक नवं आव्हान होतं. आणि याचं उत्तरही याच संयुगांनी दिलं. गॅडोलिनियमसारख्या धातूंची संयुगं शरीरात गेल्यावर MRI स्कॅनमध्ये एखाद्या स्पॉटलाईटसारखं काम करतात. ती सरळ रोगग्रस्त भागांना जाऊन चिकटतात आणि त्यांना तेजस्वी करतात. त्यामुळे डॉक्टरांना आजार कुठे आहे, किती पसरलाय हे अगदी स्पष्टपणे दिसतं. चला, आता वैयक्तिक आरोग्याच्या सूक्ष्म जगातून बाहेर येऊया आणि त्या विशाल जगाकडे वळूया जे आपण रोजच्या वापरासाठी तयार करतो, म्हणजे आपलं औद्योगिक जग. उद्योगांमध्ये प्रचंड वेगाने उत्पादन करायला उत्प्रेरक लागतात, म्हणजे असे घटक जे रासायनिक प्रक्रियांचा वेग वाढवतात. हे मुख्यत्वे दोन प्रकारचे असतात. एक समांगी, जिथे उत्प्रेरक द्रव किंवा वायूत पूर्णपणे मिसळून काम करतो, आणि दुसरा विषमांगी, जिथे घन उत्प्रेरकावरून वायू किंवा द्रव जातो. आणि महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही प्रकारामध्ये समन्वय संयोग खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. सुरुवातीचा प्रश्न आठवतोय का? तो फोनमधला प्लास्टिकचा. ते बनतं झिग्लर नाटा उत्प्रेरक वापरून. हे उत्प्रेरक म्हणजे जणू काही रेणूंच्या जगातले असेंब्ली लाईन कामगार आहेत. ते छोट्या छोट्या रेणूंना इतक्या अचूकपणे जोडतात आणि त्यातूनच प्लॅस्टिकच्या लांबलचक साखळ्या तयार होतात, ज्या आपण रोजच्या आयुष्यात वापरतो. ठीक आहे, या संयुगांनी आपलं आयुष्य सोपं केलं, आपलं आरोग्य सुधारलं, पण ज्या ग्रहावर आपण राहतो त्याचं काय? त्याला स्वच्छ ठेवण्यासाठी ही संयुगं काही मदत करू शकतात का? आजच्या जगातली सगळ्यात मोठी समस्या म्हणजे प्रदूषण. कारखान्यांमुळे पाण्यात मिसळणारे विषारी जड धातू आणि हवेत पसरणारे घातक वायू यांना पकडून निकामी करण्यासाठी आपल्याला काहीतरी खास तंत्रज्ञान हवंय. आणि इथेच समोर आले आहेत मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क्स किंवा सोप्या भाषेत मॉफ्स. हे म्हणजे रेणूंच्या पातळीवरचे सुपर स्पंज आहेत. त्यांची रचना इतकी छिद्रयुक्त असते की त्यांच्या आत प्रदूषकांना अडकवण्यासाठी प्रचंड जागा निर्माण होते. आणि हे काही सामान्य स्पंज नाहीत, यांना खास डिझाईन केलंय. ते पाण्यातील आर्सेनिक आणि शिशासारखे घातक धातू शोषून घेतात, हवेतील विषारी वायू पकडतात. एवढंच नाही तर औद्योगिक सांडपाणीसुद्धा स्वच्छ करतात. पर्यावरणाच्या स्वच्छतेसाठी हे एक जबरदस्त साधन आहे.
आणि आता येऊया आपल्या सुरुवातीच्या तिसऱ्या प्रश्नाकडे. कारमधून निघणारा स्वच्छ धूर. याचे रहस्य आहे कॅटॅलिटिक कन्व्हर्टर. यामध्ये प्लॅटिनम आणि रोडियमसारख्या मौल्यवान धातूंची समन्वय संयुगे असतात. ही संयुगे गाडीतून बाहेर पडणाऱ्या विषारी वायूंना पकडतात आणि त्यांचं रूपांतर जवळजवळ निरुपद्रवी कार्बन डायऑक्साईड आणि पाण्यात करतात. तर कर्करोगाशी लढण्यापासून ते प्लास्टिक बनवण्यापर्यंत आणि हवा शुद्ध करण्यापर्यंत ह्या सगळ्या आश्चर्यकारक गोष्टींच्या मागे एकच साधं पण अत्यंत शक्तिशाली तत्व आहे. हे वाक्य सगळं काही सांगून जातं. धातूचा अणू एका नांगरासारखा आहे आणि त्याला जोडलेले लिगँड्स त्याचं नेमकं कार्य ठरवतात. लिगँड्स बदला आणि तुम्हाला हवं ते काम करणारा एक नवीन रेणू तयार. ही क्षमता अक्षरशः अमर्याद आहे. या अदृश्य शिल्पकारांनी आपलं जग आधीच बदलून टाकलं आहे. आता खरा प्रश्न हा आहे की रेणूंना आपल्या इच्छेनुसार आकार देण्याची ही ताकद वापरून आपण मानवजात भविष्यात कोणतं मोठं आव्हान पेलणार आहोत? याचं उत्तर आपल्या कल्पनाशक्तीवर अवलंबून आहे.